मित्रांनो, सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध विचार समोर येतात. कित्येक फेक अकाउंट असणारे ते फेसबुक, कित्येक अफवा पसरवणारे ते व्हॉट्सॲप, घरी आईबापाचं न ऐकता दुसऱ्यांचे ट्विट ऐकायला लावणारे ते ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आपल्या जीवनाचा टायर पंक्चर झाल्यासारखा वाटतो त्या माझ्या यूट्यूब. मित्रांनो, ही सर्व सोशल मीडियाची माध्यमं आहेत. पण आजचा युवक ज्याच्या हाती देशाची महासत्ता पलटवण्याची जबाबदारी आहे, तोच युवक या सोशल मीडियाचा योग्य वापर करतो का, हाच प्रश्न आयोजकांना पडला असावा आणि या व्यासपीठाला विषय मिळाला असावा. सोशल मीडिया चिंता आणि चिंतन. मित्रांनो, सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो. पण कर्तव्याची जाण नसलेला युवक जेव्हा अजाणतेपणे या सोशल मीडियाचा वापर समाजात वावरताना करतो, तेव्हा हे सोशल मीडिया समाजाचे आणि समाजासाठी आहे का, हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर येऊन ठेवतो. 6 ऑगस्ट 1991 हा सोशल मीडिया क्रांतीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. कारण या दिवशी युरोपियन पहिली वेबसाईट निर्माण झाली. त्यानंतर पुढे 1997 साली मायस्पेस, तर 2007 साली फेसबुकची निर्मिती झाली आणि यानंतर सोशल मीडियाच्या क्रांतीने झपाट्याचा वेग घेतला. या माध्यमातून जगातील चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊन तर पोहोचत होत्या, पण ज्या क्रांतिकारक युवकाच्या हाती देशाची महासत्ता पलटवण्याची जबाबदारी आहे, त्याचे हात या सोशल मीडियातील व्हॉट्सअपच्या स्टेटसला आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीला जाऊन चिकटले. संपर्कात राहण्यासाठी, दुरावा कमी होण्यासाठी, सामाजिक आव्हाने पेलण्यासाठी ज्या सोशल मीडियाचा माध्यमाचा शोध लागला होता, त्याच माध्यमातून आजचा युवक स्वतःला योग्य आकार, योग्य दिशा देण्याऐवजी स्वतःची वाईट दशा बनवण्यासाठी करत आहे. हेच आपलं दुर्दैव आहे. आपल्या हातात जो मोबाईल आहे त्याच्या मेमरी कार्डची कार्यक्षमता फक्त 256 GB आहे. मी फक्त असे म्हणतो कारण की आमच्या डोक्यामध्ये जो मेंदू नावाचं मेमरी कार्ड आहे त्याची कार्यक्षमता 40,000 GB इतकी आहे. पण आपली धडपड कशासाठी की आपल्या हातातल्या मोबाईलचं 256 GBचं मेमरी कार्ड भरत नाही म्हणून. जर आपल्या हातून 256 GBचं मेमरी कार्ड भरत नसेल तर त्या 40,000 GB मेमरी असणाऱ्या मेंदू नावाच्या मेमरी कार्डचं आपण काय करणार आहोत. मी नाही तर शास्त्रज्ञ असे सांगतात की त्यांच्या मेंदूचा वापर फक्त 8% झालाय. जर शास्त्रज्ञांच्या मेंदूचा वापर 8% होत असेल तर आपण आपल्या मेंदूचा केवढा वापर करतो यावर विचार करणं अत्यावश्यक आहे. आज ज्या युवकाच्या हाती समाजाची धुरा, समाजाची सूत्र, आपल्या देशाची सूत्र हाताळण्याची जबाबदारी आहे, त्याच युवकाचे हात आज सोशल मीडियावरती व्यस्त आहेत. आणि हेच कारण आहे की आजच्या देशाची सूत्र ही वृद्धांच्या हाती गेली आहेत आणि हीच वस्तुस्थिती आहे. आपला युवक सोशल मीडिया हाताळतो की सोशल मीडिया युवकाला हाताळते, हा आजच्या विषयाच्या अनुषंगाने निर्माण झालेला पेच आहे. विनोबा भावे सांगतात की भावना ही मानवाच्या जीवनाची अभिरुची आहे. पण ग्लोबल इनोव्हेशन नावाच्या संस्थेचे सर्वेक्षण असे सांगते की भारतातील 59% तरुण हे आपली भावना व्यक्त करण्यासाठी फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती अवलंबून आहेत. आणि यामुळे आपण असं म्हणू शकतो की या सोशल मीडियामुळे आपल्या ओठांवरचं बोलणं बोटांवरती येऊन ठेपलं आहे. सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेचे सर्वेक्षण असे सांगते की 2014 ते 2018 मध्ये टक्केवारीतील 74.9% सायबर गुन्हे हे तरुणांच्या हातून सोशल मीडियाद्वारे घडले आहेत. आणि पुढे जाऊन तरुणांनी केलेल्या हत्यांच्या मागे सुद्धा हे सोशल मीडियाच जबाबदार आहे. ट्रोल करण्यासाठी सुद्धा या सोशल मीडियाचाच वापर केला जातो आणि यामुळे माणसं मनापासून खचतात. आणि यामुळे असं सिद्ध होतं की तरुणांच्या हाती सोशल मीडिया नावचं जगातील सर्वात घातक शस्त्र हाती लागलं आहे. सोशल मीडियामुळे कित्येक तोटे होतात हे लिहिताना स्वाती चतुर्वेदी आपल्या आय एम इन ट्रोल नावाच्या पुस्तकात असे लिहितात की वी आर प्लेइंग बॅटल ऑन रॉंग बॅटल ग्राउंड. म्हणजे आजचा युवक किंवा आपण स्वतःच चुकीच्या युद्धभूमीवरती युद्ध लढत आहोत, सोशल मीडियाच्या वॉलवरती युद्ध लढत आहोत. पण हे सोशल मीडियाच्या वॉलवरचं युद्ध शस्त्रांच्या युद्धांपेक्षाही मोठा विध्वंस देशांमध्ये निर्माण करू शकतात. ही शक्यता म्हणण्यापेक्षा हे सत्य आपण टाळू शकत नाही. सोशल मीडियामध्ये अल्गोरिदम नावाचा अजंटा नेहमी वापरला जातो. यामध्ये नेमकं होतं काय, कोणताही माणूस जेव्हा नव्याने सोशल मीडिया हाताळत असतो तेव्हा तो जे जास्त सर्च करतो, ते जास्त पाहतो, वाचतो, त्यांना जास्त लाईक आणि कमेंट्स करतो, तेच व्हिडिओ त्याच्या वॉलवरती येऊन सरळ ठेपतात. आणि यामुळे तरुणांना किंवा आम्हाला स्वतःलाच काही शोधण्याची जास्त गरज पडत नाही. आणि यामुळे
तरुणांच्या मनाचा वैचारिक सुलभता कमी होते आणि तरुण अंधाराकडे, अंधश्रद्धांकडे आणि अर्धवट ज्ञानाकडे वाहू लागतात. ब्रिटनमध्ये एक द चेंज डॉट ऑर्गनायझेशन नावाचं संकेतस्थळ चालवलं जातं. ते व्लॉग बनवले जातात आणि त्यामुळे तब्बल 5 वर्षांमध्ये ते संकेतस्थळ जगप्रसिद्ध होतं. त्यामुळे तेथे कोणताही ब्रिटनचा युवक जर एक विचार मांडतो आणि त्याला 1 लाखहून जास्त लोकांचा प्रतिसाद मिळतो तर तो विषय ब्रिटनमध्ये संसदेमध्ये चर्चेसाठी आणणं हे सक्तीचं आहे. पण आपल्या इथं काय होतं, कोणताही साधारण माणसाचा विषय संसदेत येण्यासाठी कित्येक आंदोलने करावी लागतात, कित्येक मोर्चे काढावे लागतात, कधी कधी गरज पडल्यास रक्ताचे खचही मांडावे लागतात. मला असं वाटतं की ब्रिटनच्या लोकांनी जसं या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तसा आपल्या देशातील युवकांनी सुद्धा या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा आणि या समाजामध्ये योग्य ते परिवर्तन घडवावं. शेवटी जाता जाता इतकंच सांगेन, तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्याचा दावे रंग. सोशल मीडिया हे दर्पणाचे अंग आहे. त्यासमोर आपण जसे बिंब घेऊन जाऊ तसे प्रतिबिंब आपल्याला दिसेल. मी अशी आशा व्यक्त करतो की माझ्या देशातील प्रत्येक युवकानं या सोशल मीडियासमोर योग्य ते बिंब घेऊन जावं आणि योग्य ते प्रतिबिंब जगासमोर आणावं इतकाच आशावाद व्यक्त करतो. आणि मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेचे, या व्यासपीठाचे आणि आयोजकांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.